सकाळचे 5 वाजले होते. गावातील मंदिराची घंटा मंद आवाजात वाजत होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. हिरव्या शेतावर दवबिंदू चमकत होते. गजानन देशमुख नेहमीप्रमाणे पहाटे उठले. त्यांनी अंगण झाडलं, तुळशीला पाणी घातलं आणि पत्नीच्या फोटोसमोर दिवा लावला. फोटोसमोर हात जोडले ते हळू आवाजात म्हणाले, सुमन, आज आपल्या रोहनचा वाढदिवस आहे. बघ ना, आपला मुलगा किती मोठा झाला. तू असतीस तर किती आनंद झाला असता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सुमन गेली तेव्हा रोहन फक्त 7 वर्षाचा होता. त्या दिवसापासून गजाननांनी स्वतःच आई आणि स्वतःच वडील दोन्ही भूमिका निभावल्या. त्या काळात त्यांची परिस्थिती खूपच बिकट होती. सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी होती. महिन्याचा पगार कमी, घराची जबाबदारी मोठी. पण एक स्वप्न मात्र मोठं होतं. माझा मुलगा मोठा अधिकारी व्हायला हवा. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्रत्येक इच्छेचा त्याग केला. नवीन कपडे घ्यायचे नाहीत, सणासुदीला गोडधोड नाही, स्वतःसाठी चप्पलही फाटेपर्यंत वापरायची. पण रोहनच्या शिक्षणात कधीही कमी पडायचं नाही. एक दिवस रोहन शाळेतूनच रडतच घरी आला. बाबा, काय झालं बाळा? उद्या सहलीला जायचं आहे. पण शिक्षक म्हणाले, ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांना नेता येणार नाही. गजानन शांत झाले. सहलीची फी होती 500 रुपये. त्या महिन्यात त्यांच्या खिशात होते फक्त 300 रुपये. रात्रभर त्यांना झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या लग्नात मिळालेले एकमेव सोन्याचं घड्याळ गावातील सावकाराकडे गहाण ठेवलं. 500 रुपये मिळाले. घरी येऊन त्यांनी रोहनच्या हातात पैसे ठेवले. रोहन आनंदाने म्हणाला, बाबा, तुम्ही जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात. गजानन फक्त हसले. पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी रोहनला दिसलं नाही. वर्ष पुढे सरकत गेली. रोहन अभ्यासात हुशार होता. 12वीला जिल्ह्यात पहिला आला. संपूर्ण गावात आनंद साजरा झाला. गजानन अभिमानाने प्रत्येकाला म्हणत होते, हा माझा मुलगा आहे. पण पुढचा प्रश्न मोठा होता. इंजिनिअरिंग कॉलेजची फी लाखोंमध्ये होती. गावातील लोक म्हणाले, गजानन, एवढा खर्च कशाला? मुलाला एखादी छोटी नोकरी करू दे. पण गजानन ठाम होते, माझ्या मुलाचं स्वप्न पैशाअभावी तुटू देणार नाही. त्यांनी वडिलोपार्जित 2 एकर जमीन विकली. ज्या जमिनीवर त्यांचे वडील आयुष्यभर राबले होते, ती जमीन विकताना त्यांच्या हाताला थरथरत होतं. पण चेहऱ्यावर समाधान होतं, कारण त्यांच्या मुलाचं भविष्य त्या जमिनीपेक्षा मोठं होतं. काही वर्षांनी रोहन इंजिनियर झाला. त्याला पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार मिळाल्यावर तो धावतच गावात आला. त्याने गजाननांच्या हातात एक पाकीट ठेवलं. बाबा, हा माझा पहिला पगार. गजाननांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ते म्हणाले, मला पैशांची गरज नाही बाळा, फक्त आयुष्यभर माणुसकी सोडू नकोस. रोहन हसत म्हणाला, कधीच नाही बाबा. काही महिन्यांनी रोहनने सांगितलं, बाबा, मला एक मुलगी आवडते. गजानन हसले. कोण आहे ती? प्रिया, मोठ्या उद्योगपतीची मुलगी. गजानन काही क्षण शांत राहिले. तिला आपली साधी परिस्थिती माहीत आहे ना? हो बाबा, आणि तिला काहीच हरकत नाही. गजानन आनंदी झाले. त्यांना वाटलं, आता आपल्या घरात पुन्हा आनंद येईल. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. प्रिया सुंदर होती, शिक्षित होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक गोष्ट कायम दिसायची, श्रीमंतीचा अभिमान. लग्नानंतर काही दिवस सर्व काही व्यवस्थित होतं. प्रिया गजाननांशी आदराने बोलायची, त्यांना औषधं द्यायची. रोहनलाही वाटलं, माझी निवड योग्य होती. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. एका दिवशी प्रियाच्या श्रीमंत मैत्रिणी घरी आल्या. गजानन साध्या धोतर कुर्त्यात अंगण झाडत होते. प्रियाला ते पाहून लाज वाटली. ते आत येताच चिडून म्हणाले, बाबा, पाहुणे आले असताना तरी असे कपडे घालू नका. गजानन हसले, म्हणाले, बाळा, माझ्याकडे हेच चांगले कपडे आहेत. प्रियाने काही उत्तर दिलं नाही. पण त्या दिवसापासून तिच्या मनात एक विचार जन्माला आला. या म्हाताऱ्यामुळे समाजात आपली प्रतिष्ठा कमी होते. आणि याच विचारातून सुरू होणार होता एका कुटुंबाच्या तुटण्याचा प्रवास. रोहन आणि प्रिया पुण्यातील एका मोठ्या सोसायटीत राहायला आले. लग्नाला 6 महिने झाले होते. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. पण हळूहळू प्रियाचा स्वभाव बदलू लागला.
तिला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी होती. घर आधुनिक असावं, महागडं फर्निचर असावं, पाहुणे आली की सर्वांनीच तिची स्तुती करावी, हेच तिचं जग होतं. गजानन देशमुख मात्र पूर्वीसारखे साधे होते. सकाळी 5 वाजता उठून देवपूजा, नंतर अंगणात झाडांना पाणी, वर्तमानपत्र वाचणं आणि शेजारच्या मुलांना अभ्यासात मदत करणं, हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. एके दिवशी प्रियाच्या काही श्रीमंत मैत्रिणी घरी आल्या. गजानन हॉलमध्ये बसून एका गरीब मुलाला गणित शिकवत होते. तेवढ्यात प्रियाची मैत्रीण हसत म्हणाली, प्रिया, हे कोण आहेत? तुमच्या घरचे नोकर का? क्षणभर घरात शांतता पसरली. गजानन काही बोलले नाहीत. त्यांना उत्तर द्यायचं होतं, पण त्याआधीच प्रिया हसत म्हणाले, अगं नाही, हे रोहनचे बाबा आहेत. मैत्रिणीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. अरे वा, पण अजूनही इतके साधे कपडे? त्या गेल्यावर प्रियाचा राग अनावर झाला. बाबा, कृपया पुढे माझ्या पाहुण्यांसमोर असे बसू नका. गजानन शांतपणे म्हणाले, मी तर फक्त त्या मुलाला शिकवत होतो. ते बाहेरही शिकवता येईल ना? गजानन काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेले. त्या रात्री त्यांनी पत्नीच्या फोटोसमोर बसून हळूच म्हटलं, सुमन, आज पहिल्यांदाच मला माझ्याच घरात परक्यासारखं वाटलं. रोहन ऑफिसमधून आला तेव्हा गजानन काहीच बोलले नाहीत. त्यांना मुलाच्या संसारात भांडणं नको होतं. पण प्रिया मात्र रोज काही ना काही कारण काढू लागली. बाबा, जेवताना आवाज करू नका. बाबा, हे जुने रेडिओ लावू नका. बाबा, सोसायटीत कुणाशी जास्त बोलू नका. एक दिवस तर तिने त्यांची जुनी आराम खुर्ची स्टोर रूममध्ये टाकली. गजानन ती खुर्ची पाहून काही क्षण शांत उभे राहिले. ती खुर्ची त्यांच्या पत्नीने लग्नाच्या वाढदिवसाला भेट दिली होती. ते हळूच ती खुर्ची हाताने कुरवाळत म्हणाले, काळ बदलला, पण आठवणी अजूनही इथेच आहेत. दरम्यान सोसायटीतील काही गरीब मुलं रोज संध्याकाळी गजाननांकडे शिकायला येऊ लागले. त्यांच्यामुळे मुलांचे गुण वाढू लागले. पालक त्यांचे आभार मानू लागले. हे पाहून प्रियाला अजूनच राग यायचा. हे घर शाळा आहे का? रोज मुलांचा गोंधळ. गजानन नम्रपणे म्हणाले, बाळा, त्यांना शिकवायला मला आनंद मिळतो, पण मला नाही मिळत. उद्यापासून कोणीही घरी येणार नाही. हे ऐकून मुलं निराश होऊन परत गेली. त्या रात्री गजाननांना झोप लागली नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्या मुलांचे निराश चेहरे फिरत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन नाश्ता करत होता. प्रिया मुद्दाम म्हणाली, आपल्याला आता मोठ्या लोकांत उठबस करायची आहे. बाबांमुळे आपली इमेज खराब होते. रोहनने तिच्याकडे पाहिलं. प्रिया, ते माझे बाबा आहेत. मला माहीत आहे, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. रोहन शांत झाला. त्याच्या मनात पहिल्यांदाच द्वंद्व सुरू झालं. एका बाजूला आयुष्यभर कष्ट करणारे वडील आणि दुसऱ्या बाजूला पत्नी. गजानन हे सगळं स्वयंपाकघराच्या दारातून ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते मनात म्हणाले, देवा, माझ्या मुलाची परीक्षा घेऊ नकोस. त्याचा संसार सुखाचा राहू दे. गरज पडली तर मीच दूर जाईन. पण त्यांना माहीत नव्हतं, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ अजून यायचं होतं. एका रात्री प्रिया रोहनसमोर असा प्रस्ताव ठेवणार होती, जो एका वडिलांचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होता. रात्र झाली होती. घड्याळात 11 वाजत आले होते. गजानन देशमुख आपल्या छोट्याशा खोलीत पत्नी सुमनच्या फोटोसमोर बसले होते. हातात जुना फोटो अल्बम होता. एका फोटोमध्ये लहानगा रोहन त्यांच्या खांद्यावर बसून हसत होता. दुसऱ्या फोटोमध्ये शाळेच्या गणवेशात रोहन पहिल्यांदाच बक्षीस घेत होता. प्रत्येक फोटोसोबत एक आठवण जोडलेली होती आणि प्रत्येक आठवणीत फक्त संघर्ष होता, पण त्या संघर्षातही आनंद होता. गजानन फोटोवरून हात फिरवत हळूच म्हणाले, सुमन, आपला मुलगा खूप मोठा झाला, पण कधी कधी वाटतं मोठा होताना तो माझ्यापासून खूप दूर गेला. तेवढ्यात बाहेर हॉलमध्ये प्रियाचा मोठा आवाज आला, रोहन, मला आता हा विषय संपवायचा आहे. गजानन अनावधानपणे दाराजवळ आले. त्यांना कोणाचं बोलणं ऐकायचं नव्हतं, पण त्यांच्याच आयुष्याचा निर्णय त्या क्षणी घेतला जात होता. प्रिया रागाने म्हणाली, मी आता बाबांसोबत राहू शकत नाही. रोहन चकित झाला. म्हणजे त्यांना वृद्धाश्रमात ठेवूया. रोहनच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. प्रिया, तू शुद्धीत आहे का? अगदीच आहे. आपण मोठ्या लोकांत राहतो. आपल्या घरी रोज पाहुणे येतात.
मी किती वेळा सांगितलंय, पण काहीच बदलत नाही. रोहनचा आवाज थरथरला. ते माझे बाबा आहेत प्रिया. प्रिया लगेच म्हणाली, आणि मी तुझी पत्नी आहे. माझाही या घरावर हक्क आहे. काही क्षण शांतता पसरली. रोहन सोफ्यावर बसला. त्याच्या डोळ्यासमोर बालपण झळकू लागलं. शाळेची फी, गहाण ठेवलेलं घड्याळ, विकलेली जमीन, रात्रभर जागून केलेली काळजी, सगळं त्याला आठवत होतं. तो ठामपणे म्हणाला, नाही, मी बाबांना कुठेही पाठवणार नाही. प्रिया हसली, पण ते हसू प्रेमाचं नव्हतं, ते अहंकाराचं होतं. ठीक आहे. ती उठली, कपाटातून एक बॅग काढली, स्वतःचे कपडे भरू लागली. रोहन घाबरून म्हणाला, हे काय करतेस? मी माझ्या माहेरी जाते. फक्त या कारणासाठी? हो. लोक काय म्हणतील? लोक काही म्हणत, पण मी या घरात राहणार नाही. रोहन पूर्णपणे कोसळला. त्याला संसार तुटण्याची भीती वाटत होती. काही वेळाने तो शांत आवाजात म्हणाला, मला थोडा वेळ दे. प्रिया म्हणाली, 1 आठवडा. जर आठवड्यात निर्णय घेतला नाहीस तर मी कायमची निघून जाईन. दारामागे उभे असलेले गजानन सगळं ऐकत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त वेदना होती. ते हळूच आपल्या खोलीत आले. पत्नीच्या फोटोसमोर बसले. सुमन, आपण मुलाला नेहमी शिकवलं, त्याचा संसार सर्वात महत्त्वाचा. आज त्या शिकवणीची वेळ आली आहे. त्यांनी कपाट उघडलं. जुनी लोखंडी पेटी बाहेर काढली. त्यात काही कपडे, पत्नीचा फोटो, रोहनच्या लहानपणीच्या आठवणी आणि एक जुनी डायरी होती. त्या डायरीत त्यांनी आयुष्यभराच्या आठवणी लिहिल्या होत्या. ते सामान आवरत होते, पण प्रत्येक वस्तूसोबत त्यांचं मन तुटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी चहा बनवला. रोहनच्या डब्यात आवडती भाजी भरली. प्रियासाठी नाश्ता तयार केला. जणू काही घडलंच नव्हतं. जेवताना गजानन हसून म्हणाले, रोहन, आज ऑफिसला उशीर होईल. मी बँकेत जाऊन येतो. रोहन म्हणाला, ठीक आहे बाबा. त्याला अजूनही कल्पना नव्हती की त्याचे बाबा त्या दिवशी बँकेत नाही, तर आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रवासाची तयारी करत होते. त्या संध्याकाळी गजाननांनी एक पत्र लिहिलं. पत्राच्या शेवटी फक्त एकच ओळ होती, मुला, आयुष्यभर मी तुझ्यासाठी निर्णय घेतले. आज पहिल्यांदाच तुझ्या आनंदासाठी मी स्वतःला दूर करतो. त्यांनी पत्र दुमडून टेबलावर ठेवलं आणि खिडकीतून बाहेर पाहत राहिले. सूर्य मावळत होता. कदाचित एका वडिलांच्या आयुष्यातील आनंदाचाही सूर्य मावळत होता. सकाळचे 7 वाजले होते. घरात पूर्ण शांतता होती. गजानन देशमुख नेहमीप्रमाणे लवकर उठले. त्यांनी आंघोळ केली, देवासमोर दिवा लावला आणि पत्नी सुमनच्या फोटोसमोर हात जोडले. सुमन, आज कदाचित मी या घरात शेवटचा नमस्कार करतोय, पण आपल्या मुलावर राग करू नकोस. परिस्थिती माणसाला बदलते, मन नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले. तेवढ्यात रोहन त्यांच्या खोलीत आला. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. तो काही क्षण शांत उभा राहिला, मग थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा, थोडं बाहेर जाऊया. गजाननांनी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांना सगळं समजलं होतं, तरीही ते हसले. हो बाळा, चल. प्रिया बाहेर कारजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. रोहनने गजाननांची छोटी बॅग डिकीत ठेवली. तीच बॅग ज्यात आयुष्यभराच्या आठवणी होत्या. पत्नीचा फोटो, जुनी डायरी, रोहनच्या बालपणीचे फोटो आणि 2 जोड कपडे. कार सुरू झाली. संपूर्ण प्रवासात तिघांपैकी कोणीही एक शब्द बोललं नाही. फक्त कारच्या इंजिनचा आवाज आणि गजाननांच्या मनात उसळणाऱ्या आठवणी. रस्त्यात एक शाळा लागली. शाळेच्या गेटसमोर काही लहान मुलं आपल्या वडिलांचा हात धरून आत जात होती. गजानन त्या मुलांकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यासमोर 30 वर्षापूर्वीचं चित्र उभं राहिलं. लहानगा रोहन त्यांच्या बोटाला धरून शाळेत जात होता. बाबा, संध्याकाळी लवकर याल ना? नक्की येईल बाळा. त्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला. थोड्याच अंतरावर एक चहाची टपरी आली. गजानन हळूच म्हणाले, रोहन, शक्य असेल तर 1 कप चहा पिऊ? रोहनने लगेच कार थांबवली. तिघेही खाली उतरले. टपरीवाल्याने गजाननांना ओळखलं. अरे सर, किती दिवसांनी आलात? तुमच्यामुळे माझा मुलगा 10वी पास झाला. आज तो पोलीस झाला आहे.
गजानन फक्त हसले. खूप आनंद झाला. टपरीवाल्याने पैसे घ्यायलाच नकार दिला. सर, तुमच्याकडून पैसे आयुष्यभर तुमचं ऋण फेडू शकणार नाही. हे ऐकून रोहनची मान खाली गेली. त्याला जाणवलं, ज्याचा सगळे इतका आदर करतात त्यांनाच आपण घरातून दूर नेत आहोत. कार पुन्हा पुढे निघाली. काही वेळाने एक मोठा फलक दिसला. आनंद वृद्धाश्रम, आपले स्वागत आहे. रोहनच्या हातातून स्टेअरिंग सुटायची वेळ आली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, बाबा, मला हे जमत नाही. गजाननांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बाळा, आयुष्यात काही निर्णय मनाने नाही, परिस्थितीने घ्यावे लागतात. प्रिया मात्र शांत बसली होती. वृद्धाश्रमाच्या कार्यालयात प्रवेश झाला. व्यवस्थापकाने आदराने विचारलं, नमस्कार, कोणासाठी प्रवेश हवा आहे? रोहनच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. शेवटी गजानन स्वतःच पुढे आले, माझ्यासाठी. व्यवस्थापकांनी काही कागदपत्र पुढे केली. रोहनच्या हातात पेन देण्यात आला. तो सही करण्यासाठी हात पुढे करतो, पण त्याचा हात इतका थरथरत होता की सहीच होत नव्हती. गजाननांनी शांतपणे पेन घेतला आणि म्हणाले, दे, मी सही करतो. क्षणभर संपूर्ण कार्यालय शांत झालं. एका वडिलांनी स्वतःच्या मुलाला अपराधी वाटू नये म्हणून स्वतःच्या वृद्धाश्रमातील प्रवेशपत्रावर स्वतः सही केली. सही झाल्यावर त्यांनी रोहनकडे पाहिलं. हसत म्हणाले, रडू नकोस बाळा, तू अजूनही माझाच मुलगा आहेस. हे ऐकताच रोहन वडिलांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला. पण नियतीने अजून त्यांना वेगळं करायचं होतं. गजानन देशमुखांनी प्रवेशपत्रावर सही केली. त्या सहीसोबतच जणू त्यांच्या आयुष्याचं एक मोठं पर्व संपलं. व्यवस्थापकांनी प्रेमाने त्यांची बॅग उचलली. या सर, तुमची खोली दाखवतो. गजानन शेवटचा एकदा मागे वळून पाहिले. रोहन अजूनही तिथेच उभा होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. गजाननांनी दुरूनच हात हलवला आणि हसत म्हणाले, जा बाळा, ऑफिसला उशीर होईल. रोहन काही बोलू शकला नाही. तो कारमध्ये बसला. कार निघाली. पण काही अंतरावर गेल्यावर त्याने आरशातून पाहिलं. त्याचे बाबा अजूनही गेटवर उभे होते. जोपर्यंत कार दिसत होती तोपर्यंत ते तिथेच उभे राहिले. कार नजरेआड झाली आणि गजाननांनी पहिल्यांदाच स्वतःला मोकळं सोडलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. व्यवस्थापकांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. सर, रडा. इथे येणारा प्रत्येक माणूस पहिल्या दिवशी रडतो, पण तुम्ही एकटे नाही. गजाननांनी डोळे पुसले. मी माझ्यासाठी रडत नाही, माझ्या मुलासाठी रडतोय. आज तो स्वतःलाच आयुष्यभर माफ करू शकणार नाही. व्यवस्थापक थक्क झाले. ज्याला स्वतःचं दुःख विसरूनही मुलाची काळजी होती, तो खरोखरच मोठा माणूस होता. खोली साधी होती. एक लोखंडी पलंग, एक कपाट, एक टेबल आणि खिडकीतून दिसणारं जुनं वडाचं झाड. गजाननांनी पत्नीचा फोटो टेबलावर ठेवला, दिवा लावला आणि शांतपणे बसले. तेवढ्यात दारावर टकटक झाली. 70 वर्षाचे एक गृहस्थ आत आले. चेहऱ्यावर हास्य, डोळ्यात माया. नमस्कार, मी शंकरराव कुलकर्णी. गजाननही हसले. गजानन देशमुख. शंकरराव म्हणाले, पहिला दिवस आहे ना? चेहरा सांगतोय. गजाननांनी फक्त मान हलवली. दोघे बराच वेळ बोलत राहिले. शंकररावांनी स्वतःची कहाणी सांगितली. मी डॉक्टर होतो. 2 मुलं अमेरिकेत आहेत. दर महिन्याला पैसे पाठवतात, पण 4 वर्षात एकदाही भेटायला आले नाहीत. ते हसण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या डोळ्यातली पोकळी लपली नाही. थोड्याच वेळात दुसरे एक आजोबा आले, मग तिसरे. हळूहळू सगळे जमा झाले. प्रत्येकाकडे एक दुःखद कथा होती. कोणाला मुलांनी फसवलं होतं, कोणाला संपत्तीसाठी घराबाहेर काढलं होतं, कोणाला एकटेपणाने इथे आणलं होतं. गजानन शांतपणे सगळ्यांचं ऐकत होते. पण मग ते म्हणाले, आजपासून आपण कुणीही एकटे नाही. आपण एकमेकांचं कुटुंब आहोत. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हसू उमटलं. रात्री जेवणाची वेळ झाली. सर्वजण रांगेत बसले. जेवण साधं होतं, भाकरी, आमटी, भात. पण गजाननांच्या घासातच चव नव्हती. त्यांना आठवत होतं, रोहनला लहानपणी भाजी आवडत नसे. ते त्याच्यासाठी वेगळी भाजी बनवायचे. आज कदाचित रोहनने जेवलं असेल का? हा विचार त्यांना सतावत होता.
रात्री 10 वाजले. सगळे झोपले, पण गजाननांना झोप येत नव्हती. ते खिडकीजवळ उभे राहिले. आकाशात पूर्ण चंद्र होता. ते पत्नीच्या फोटोशी बोलू लागले. सुमन, आज आपला मुलगा खूप रडला. त्याला दोष देऊ नकोस. त्याने मला नाही, परिस्थितीने इथे आणले आहे. अचानक त्यांना बाहेर एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. ते पटकन बाहेर आले. वृद्धाश्रमाच्या गेटवर सुमारे 10-11 वर्षाची एक मुलगी बसली होती. तिच्या अंगावर फाटके कपडे होत, डोळ्यात भीती आणि हातात एक जुनी शाळेची बॅग. गजानन तिच्या जवळ गेले. हळूच विचारलं, बाळा, तू कोण आणि एवढ्या रात्री इथे एकटी का बसली आहेस? मुलगी काही बोलली नाही, फक्त रडत राहिली. आणि तिच्यामुळे गजानन देशमुख यांच्या आयुष्याला मिळणार होता एक नवा अर्थ. रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण वृद्धाश्रम शांत झोपला होता. फक्त गजानन देशमुख यांच्या डोळ्यांना झोप नव्हती. गेट बाहेर बसलेली ती लहान मुलगी अजूनही हुंदके देत रडत होती. गजानन हळूहळू तिच्या जवळ गेले. ते तिच्या शेजारी खाली बसले. मऊ आवाजात म्हणाले, बाळा, घाबरू नकोस. माझं नाव गजानन आहे. मला तुझा मित्र समज. मुलीने अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. काही क्षण ती काहीच बोलली नाही. मग थरथरत्या आवाजात म्हणाली, माझं नाव आर्या आहे. छान नाव आहे, पण एवढ्या रात्री इथे एकटी का बसली आहेस? हे ऐकताच ती पुन्हा रडू लागली. काही वेळाने तिने तुटक शब्दात सांगायला सुरुवात केली, आई, बाबा दोघेही अपघातात गेले. गजानन यांच्या छातीत कळ उठली. मग आता तुझ्यासोबत कोण आहे? कोणीच नाही. नातेवाईक? काकांनी मला काही दिवस ठेवलं, पण म्हणाले आज माझा खर्च परवडत नाही. तिने शाळेची बॅग घट्ट पकडली. आज त्यांनी मला बसमध्ये बसवलं आणि सांगितलं, इथून पुढे तू स्वतः बघ. हे ऐकून गजाननच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात वृद्धाश्रमाचे व्यवस्थापकही तिथे आले. त्यांनी सांगितलं, सर, पोलीस तिला इथे घेऊन आले. बालसुधारगृहात जागा नसल्यामुळे आजची रात्र इथे ठेवली आहे. उद्या सकाळी तिला सरकारी संस्थेत नेतील. आर्या हे ऐकताच घाबरली. ती गजाननांचा हात घट्ट धरून म्हणाली, आजोबा, मला तिथे नको पाठवू. मी खूप काम करेन, भांडी घासेन, झाडू मारेन, पण मला पुन्हा एकटं सोडू नका. आजोबा. हा शब्द ऐकताच गजानन देशमुख काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यासमोर लहानगा रोहन उभा राहिला. त्याने आर्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आजपासून तू एकटी नाहीस. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस अधिकारी आले. ते आर्याला घेऊन जाणार होते. आर्या रडत होती. ती गजाननांना घट्ट मिठी मारून बसली होती. तेव्हा गजानन पुढे झाले, साहेब, जर कायद्याने परवानगी असेल तर तिच्या शिक्षणाची आणि संगोपनाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. अधिकारी आश्चर्याने म्हणाले, पण तुम्ही स्वतः वृद्धाश्रमात राहता. गजानन शांतपणे हसले. घर नसणं आणि माणुसकी नसणं यात खूप फरक असतो. व्यवस्थापकही पुढे आले. सर, आम्हीही मदत करू. काही आठवड्यांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर आर्याला वृद्धाश्रमाशी संलग्न शिक्षण केंद्रात राहण्याची परवानगी मिळाली. त्या दिवसापासून आर्या रोज शाळेत जायची. संध्याकाळी गजाननकडून अभ्यास करायची. गणित, मराठी, इतिहास, पण त्याहून मोठा विषय गजानन तिला शिकवत होते, माणुसकी. एके दिवशी आर्या विचारते, आजोबा, लोक इतके वाईट का असतात? गजानन हसले. सगळे वाईट नसतात बाळा. एका माणसाने तुला सोडलं, पण देवाने तुला माझ्याकडे आणलं. आर्या त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. त्या क्षणी गजाननांना अनेक वर्षांनी पुन्हा घर मिळाल्यासारखं वाटलं. पण नियती अजून एक मोठं आश्चर्य त्यांच्यासाठी जपून ठेवत होती. एका दिवशी वृद्धाश्रमात एक आलिशान काळी गाडी येऊन थांबली. त्यातून उतरलेला एक श्रीमंत उद्योगपती गजानन देशमुखांना पाहताच सर्वांसमोर त्याच्या पायावर कोसळला. सगळे स्तब्ध झाले. सर, तुम्ही मला ओळखलत का? वृद्धाश्रमाच्या आवारात त्या दिवशी सकाळपासूनच गडबड होती. एक काळी आलिशान गाडी गेटमधून आत आली. तिच्या मागे आणखी 2 गाड्या, सूटबूट घातलेले काही लोक खाली उतरले. वृद्धाश्रमातील कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले. कोण असेल?
व्यवस्थापक स्वतः बाहेर आले. गाडीतून एक रुबाबदार गृहस्थ खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, पण डोळ्यात अश्रू होते. ते कोणाशीही न बोलता थेट गजानन देशमुख यांच्याकडे चालत गेले. गजानन त्यावेळी आर्याला गणित शिकवत होते. त्या गृहस्थांनी काहीही न बोलता सरळ त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. संपूर्ण वृद्धाश्रम स्तब्ध झाला. गजानन घाबरून म्हणाले, अहो उठा, तुम्ही कोण? त्या गृहस्थांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते म्हणाले, सर, मी विक्रम पाटील. गजानन काही क्षण विचारात पडले. अचानक त्यांच्या चेहऱ्यावर आठवणी चमकल्या. विक्रम म्हणजे पिंपळगावचा विक्रम? हो सर, तोच, ज्याच्या वडिलांकडे 2 एकर कोरडवाहू जमीन होती. विक्रम हसत म्हणाला. हो, आणि ज्याच्याकडे शाळेची फी भरण्याचे पैसे नव्हते. आर्याला काही समजत नव्हतं. ती शांतपणे सगळं पाहत होती. विक्रमने तिच्याकडे पाहून विचारलं, बाळा, तुला माहीत आहेत का हे कोण आहेत? आर्या अभिमानाने म्हणाली, हो, हे माझे आजोबा आहेत. विक्रमच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. नाही बाळा, हे फक्त तुझे आजोबा नाहीत. हे हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे देव माणूस आहेत. विक्रम सर्वांना उद्देशून बोलू लागला. आज मी जो काही आहे तो फक्त या माणसामुळे. त्याने जुनी आठवण सांगायला सुरुवात केली. मी 8वीत होतो. माझे वडील आजारी पडले. घरात खायला अन्न नव्हतं. आई मजुरी करायची. एक दिवस शाळा सोडायचं ठरवलं, कारण फी भरण्यासाठी पैसे नव्हते. दुसऱ्या दिवशी सर स्वतः आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या आईच्या हातात पैसे ठेवले. आई म्हणाली, सर, हे कर्ज आहे का? सर म्हणाले, नाही ताई, ही एका मुलाच्या स्वप्नात केलेली गुंतवणूक आहे. विक्रम पुढे म्हणाला, सरांनी माझी फी भरली, पुस्तकं आणून दिली, रात्री मोफत शिकवलं, मी इंजिनियर झालो. नंतर उद्योग सुरू केला. आज माझ्या कंपनीत 10,000 लोक कामं करतात. तो पुन्हा गजाननांच्या पायाशी बसला. सर, तुमचं ऋण मी आयुष्यभर फेडू शकत नाही. गजाननांनी त्याला उठवलं. अरे बेड्या, गुरुचं ऋण पैशाने फेडायचं नसतं. तू चांगला माणूस झालास हीच माझी गुरुदक्षिणा. विक्रम काही क्षण शांत राहिला. मग त्याने आपल्या सहाय्यकाला इशारा केला. एक मोठी फाईल गजाननांसमोर ठेवली गेली. गजाननांनी ती उघडली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, गजानन देशमुख शिक्षण मिशन. त्याखाली आराखडा होता. मोफत निवासी शाळा, गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय, आधुनिक ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र आणि पुढे विद्यापीठ उभारण्याचा संकल्प. गजानन थक्क झाले. विक्रम, हे सगळं? विक्रम हसला. सर, हे माझं स्वप्न नाही, हे तुमचं स्वप्न आहे. तुम्ही आयुष्यभर गरीब मुलांना शिकवलं. आता तुमच्या नावाने अशी संस्था उभी राहील जिथे कोणतंही मूल पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. गजाननांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, पण या संस्थेचं नाव माझंच का? विक्रम हसून म्हणाला, कारण पैसा देणारे अनेक असतात, पण आयुष्य घडवणारे शिक्षक फारच कमी असतात. त्या दिवशी एका वृद्धाश्रमाच्या छोट्याशा खोलीत इतिहास घडत होता आणि दूर शहरात रोहन आणि प्रिया अजूनही आपल्या आयुष्यात गुंतले होते. त्यांना कल्पनाही नव्हती की ज्यांना त्यांनी वृद्धाश्रमात सोडलं त्यांच्याच नावाने उभं राहणार होतं एक असं साम्राज्य, ज्यामुळे 18 वर्षांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. विक्रमने गजानन देशमुख यांच्यासमोर ठेवलेली फाईल अजूनही उघडीच होती. त्या फाईलमधल्या प्रत्येक पानावर मोठं स्वप्न होतं. गरीब मुलांसाठी शाळा, मोफत वसतिगृह, ग्रंथालय, अनाथ मुलांसाठी शिक्षण आणि शेवटी गजानन देशमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठ. गजानन काही क्षण निशब्द बसून राहिले. त्यांनी आयुष्यभर स्वतःसाठी काहीही मागितलं नव्हतं. आजही त्यांना स्वतःचं नाव मोठं व्हावं अशी इच्छा नव्हती. ते शांतपणे म्हणाले, विक्रम, माझं नाव नको ठेवूस, तुझ्या आईवडिलांचं ठेव ना, त्यांनी खूप कष्ट केले आहेत. विक्रम हसला. सर, आईवडिलांनी मला जन्म दिला, पण जगायला तुम्ही शिकवलं, म्हणून या संस्थेवर तुमचंच नाव असेल. काही दिवसांनी बांधकाम सुरू झालं.
पहिला खड्डा खोदण्याआधी विक्रमने गजानन यांच्या हातून भूमिपूजन करून घेतलं. पत्रकार आले, TV चॅनलवाले आले. सर्वांनी गजानन यांची मुलाखत घ्यायचा प्रयत्न केला. एक पत्रकार विचारतो, सर, आज एवढी मोठी संस्था तुमच्या नावाने उभी राहते, काय वाटतंय? गजानन हसून म्हणाले, जर एका गरीब मुलाच्या हातात पुस्तक गेलं तर त्यापेक्षा मोठा सन्मान दुसरा काही नाही. त्यांचं उत्तर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर झळकलं. दरम्यान आर्या आता 9वीत शिकत होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे ती गजानन यांच्यासारखीच माणसांना मदत करायला शिकत होती. शाळेत एक गरीब मुलगा फी नसल्यामुळे रडत होता. आर्याने स्वतःच्या स्पर्धेत मिळवलेल्या बक्षिसाचे पैसे त्याच्या फीमध्ये भरले. गजाननांना हे समजलं. त्यांनी विचारलं, तू स्वतःसाठी काहीच नाही ठेवलं? आर्या हसली, आजोबा, हे मी तुमच्याकडूनच शिकली. गजाननांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. काळ पुढे सरकत गेला. 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष. बांधकाम वेगाने सुरू होतं. गजानन रोज सकाळी तिथे जायचे. प्रत्येक वर्गात उभं राहून म्हणायचे, इथे डॉक्टर घडतील, इथे शिक्षक घडतील, इथे अधिकारी घडतील, पण सर्वात आधी इथे चांगली माणसं घडली पाहिजेत. कामगारसुद्धा त्यांचा खूप आदर करायचे. एक दिवस कामावर असलेला एक मजूर अचानक खाली पडला. सगळे घाबरले. गजानन धावत त्यांच्याजवळ गेले. त्यांनी लगेच रुग्णवाहिका बोलवली. विक्रमही पोहोचला. रुग्णालयात डॉक्टर म्हणाले, वेळेवर आणलं नसतंस तर जीव वाचला नसता. त्या मजुराची पत्नी रडत गजाननांच्या पायावर पडली. साहेब, तुम्ही देव आहात. गजानन तिला उठवत म्हणाले, नाही ताई, देव माणसांच्या रूपातच मदत करतो. दरम्यान रोहन आणि प्रियाचं आयुष्य वेगळ्या दिशेने चाललं होतं. रोहन कंपनीत मोठ्या पदावर पोहोचला होता. प्रिया श्रीमंतीच्या दुनियेत रमली होती. दोघांनीही वृद्धाश्रमात जाऊन गजाननांची भेट घेण्याचा एकदाही प्रयत्न केला नव्हता. पण रात्री झोपण्यापूर्वी रोहन रोज एक फोटो पाहायचा त्याच्या बाबांचा, आणि मनात एकच विचार यायचा, बाबा तुम्ही कसे असाल? त्याच्या मनातला पश्चाताप दिवसेंदिवस वाढत होता. पण अहंकार आणि भीती त्याला त्यांच्यासमोर जाण्यापासून रोखत होती. त्याला अजूनही माहीत नव्हतं की त्याचे बाबा आता फक्त एक वृद्धाश्रमातील वृद्ध नव्हते, तर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा आधार बनत होते. आणि काही वर्षात त्यांच्याच नावाचं विद्यापीठ संपूर्ण देशात प्रसिद्ध होणार होतं. 6 वर्ष उलटून गेली. गजानन देशमुख यांच्या आयुष्यात आता एक वेगळीच पहाट उगवत होती. पहाटे 5 वाजता उठायचं, देवाची पूजा करायची, वृद्धाश्रमातील आजोबांसोबत चहा घ्यायचा आणि मग थेट बांधकाम सुरू असलेल्या गजानन देशमुख शिक्षण मिशनच्या जागेवर जायचं. त्या जागेवर आता भव्य इमारती उभ्या राहत होत्या. कामगार त्यांना पाहताच म्हणायचे, नमस्कार सर. गजानन प्रत्येकाला नावानं हाक मारायचे. रामू, तब्येत कशी आहे? शंकर, मुलाचा अभ्यास सुरू आहे ना? त्यांच्यासाठी कामगार म्हणजे मजूर नव्हते, ते कुटुंबाचा भाग होते. दरम्यान आर्या 12वीत पोहोचली होती. ती दिवस रात्र अभ्यास करत होती. गजानन स्वतःच तिचा अभ्यास घ्यायचे. एका रात्री आर्या अभ्यास करत बसली होती. घड्याळात 2 वाजले होते. गजानन उठले. बाळा, अजून झोपली नाहीस? आर्या हसली. आजोबा, मला डॉक्टर व्हायचं आहे ना, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. गजानन तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, माझं स्वप्न डॉक्टर बनण्याचं नाही, चांगलं माणूस बनण्याचं आहे. आर्या हसली. ते तर तुम्ही आधीच शिकवलं आहे. 12वीचा निकाल लागला. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या निकालाकडे होतं. टीव्हीवर बातमी आली. राज्यात प्रथम क्रमांक आर्या देशमुख. वृद्धाश्रमात आनंदाचा जल्लोष झाला. सर्व आजोबा आजी आनंदाने नाचू लागले. पत्रकाराने आर्याला विचारलं, तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देशील? आर्या कॅमेऱ्यासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, माझे आई वडील मला लवकर सोडून गेले, पण देवाने मला एक माणूस दिला, ज्यांनी मला रक्ताचं नातं नाही तर आयुष्य दिलं.
माझे आजोबा गजानन देशमुख. संपूर्ण महाराष्ट्राने ते नाव ऐकलं. दुसऱ्या बाजूला रोहनच्या कंपनीत मोठं संकट सुरू झालं होतं. कंपनीला कोट्यवधीचं नुकसान झालं. काही चुकीच्या गुंतवणुकीमुळे कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती. एका दिवशी रोहन घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. प्रिया घाबरून म्हणाली, काय झालं? रोहन खुर्चीत बसला. कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. माझंही पद धोक्यात आहे. प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली. महागडी कार, मोठा बंगला, आलिशान जीवन सगळं धोक्यात आलं होतं. काही महिन्यातच रोहनची नोकरी गेली. बँकेचे हप्ते थकले. एकामागून एक मालमत्ता विकावी लागली. ज्या मित्रांनी रोज फोन केले ते अचानक गायब झाले. ज्या नातेवाईकांनी श्रीमंतीत सतत घर गाठलं त्यांनीही दारं बंद केलं. प्रिया पहिल्यांदाच म्हणाली, रोहन, आपण बाबांची आठवण काढली असतीस तर कदाचित आज मन हलकं झालं असतं. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. तो कपाट उघडतो. त्यातून बाबांचा जुना फोटो काढतो. फोटो छातीशी धरून रडू लागतो. बाबा, मी खूप मोठी चूक केली. जर तुम्ही माझ्यासमोर असता तर तुमच्या पायावर पडून माफी मागितली असती. त्याला माहीत नव्हतं, नियती त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण करणार होती. पण त्या भेटीआधी त्याला अजून एक धक्का बसणार होता. एका सकाळी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एक मोठी बातमी छापून आली. गजानन देशमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शेकडो पदासाठी भरती. ते नाव पाहताच प्रिया थिजून उभी राहिली. तिच्या हातातून वर्तमानपत्र खाली पडलं. कारण ते नाव तिच्यासाठी फक्त एका विद्यापीठाचं नव्हतं. ते तिच्या भूतकाळाचं जिवंत रहस्य होतं. सकाळचे 8 वाजले होते. रोहन डायनिंग टेबलवर शांत बसला होता. त्याच्यासमोर चहाचा कप होता. पण चहा थंड झाला होता. घरात आधीसारखी चकाकी नव्हती. महागडे फर्निचर विकलं गेलं होतं. भिंतीवरची महागडी चित्रही उतरवली गेली होती. एकेकाळी नोकरांनी गजबजलेलं घर आज पूर्ण शांत होतं. तेवढ्यात प्रिया वर्तमानपत्र घेऊन आली. तिने पहिलं पान उघडलं आणि अचानक तिचे हात थरथरू लागले. मोठ्या अक्षरात बातमी छापली होती. गजानन देशमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठात 500हून अधिक पदांसाठी भरती. बातमीखाली एका वृद्धाचा मोठा फोटो होता. पांढरे केस, साधा पांढरा कुर्ता, चेहऱ्यावर शांत हास्य. तो चेहरा पाहताच प्रियाच्या हातातून वर्तमानपत्र खाली पडलं. ती थरथरत म्हणाली, रोहन. रोहनने वर्तमानपत्र उचललं. फोटो पाहताच तो जागेवरच गोठला. त्याच्या ओठांवर एकच शब्द आला, बाबा. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बातमीमध्ये लिहिलं होतं, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण देणाऱ्या गजानन देशमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठात विविध पदांसाठी भरती सुरू. संस्थापक मार्गदर्शक आदरणीय गजानन देशमुख. रोहन पुन्हा पुन्हा ती ओळ वाचत होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता. ज्यांना त्यांनी वृद्धाश्रमात सोडलं ते आज हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत होते. प्रिया खुर्चीत बसली. तिच्या डोळ्यांसमोर 18 वर्षापूर्वीचा दिवस उभा राहिला. बाबा, आता तुम्ही वृद्धाश्रमात राहा. तिने स्वतःच उच्चारलेले ते शब्द आज तिच्या कानात घुमत होते. काही क्षणांनी प्रिया शांत आवाजात म्हणाली, रोहन, मी त्या विद्यापीठात नोकरीसाठी अर्ज करणार आहे. रोहन आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. काय? आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. घर चालवण्यासाठी नोकरी हवी. रोहन काही बोलला नाही. त्याच्या मनात एकच विचार होता, जर बाबांनी मला ओळखलं तर. दुसऱ्याच दिवशी प्रिया साध्या साडीत विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचली. जिथे एकेकाळी तिला फक्त श्रीमंती दिसायची, आज तिच्या डोळ्यात नम्रता होती. भव्य प्रवेशद्वारावर सुवर्ण अक्षरात लिहिलं होतं, गजानन देशमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठ. खाली एक वाक्य कोरलेलं होतं, शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. प्रिया आत गेली. समोर हिरवगार परिसर, हजारो विद्यार्थी आणि मध्यभागी उभा असलेला गजानन देशमुख यांचा भव्य पुतळा. पुतळ्याच्या पायथ्याशी रोज शेकडो विद्यार्थी फुलं अर्पण करत होते. एक लहान मुलगा आपल्या मित्राला म्हणाला, माहितीये, हे आजोबा नसते तर मी आज शाळेतच नसतो. हे वाक्य ऐकताच प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
ती मुलाखतीसाठी आत गेली. भिंतीवर गजानन देशमुख यांचे विविध फोटो लावले होते. एका फोटोमध्ये ते गरीब मुलांसोबत जेवत होते. दुसऱ्या फोटोमध्ये ते वृद्धाश्रमात आजींना पुस्तक वाचून दाखवत होते. आणखी एका फोटोमध्ये ते एका तरुण मुलीच्या डोक्यावर हात ठेवून हसत होते. ती मुलगी होती डॉक्टर आर्या देशमुख. तेवढ्यात रिसेप्शनिस्ट आली. मॅडम, तुमची मुलाखत सुरू होणार आहे. प्रिया थरथरत उभी राहिली. तिला अजूनही माहीत नव्हतं की मुलाखत घेणारी व्यक्ती तीच छोटी आर्या आहे, जिला गजानन देशमुखांनी आयुष्य दिलं होतं. आणि पुढच्या काही मिनिटात प्रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य तिच्या समोर उभं राहणार होतं. सकाळचे 11 वाजले होते. प्रिया मुलाखतीच्या प्रतीक्षागृहात बसली होती. तिच्या हातात फाईल होती, पण तिचे हात सतत थरथरत होते. भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, या संस्थेत नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी हा विद्यार्थ्यांसाठी कुटुंबाचा सदस्य आहे. हे वाक्य वाचून प्रिया मनात म्हणाली, बाबा, तुम्ही खरंच एवढं मोठं काम केलं आणि मी तुम्हाला ओळखू शकले नाही. तेवढ्यात एक कर्मचारी आला. मॅडम, कृपया आत या. प्रिया हळूहळू कॉन्फरन्स रूममध्ये शिरली. समोर 10 जणांचं निवड समितीचं पॅनल बसलं होतं. मध्ये बसलेली एक आत्मविश्वासू साध्या पांढऱ्या साडीतली तरुणी उठून उभी राहिली. तिने हसत म्हटलं, नमस्कार, मी डॉक्टर आर्या देशमुख, या विद्यापीठाची कुलगुरू. प्रिया काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिली. तिच्या मनात अचानक एक चित्र चमकलं. वृद्धाश्रमाच्या गेटवर रडणारी ती छोटी मुलगी आणि आज समोर उभी असलेली ही यशस्वी स्त्री. तिला विश्वासच बसत नव्हता. मुलाखत सुरू झाली. आर्या शांतपणे प्रश्न विचारत होती. प्रिया उत्तर देत होती. पण तिचं लक्ष वारंवार भिंतीवरच्या एका फोटोवर जात होतं. त्या फोटोमध्ये गजानन देशमुख आर्याच्या डोक्यावर हात ठेवून हसत होते. खाली लिहिलं होतं, जन्म देणारे आई वडील असतात, पण आयुष्य घडवणारे गुरु असतात. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. मुलाखत संपत आली. आर्या हसून विचारलं, मॅडम, तुम्हाला आमच्या संस्थेबद्दल काही विचारायचं आहे का? प्रिया थरथरत्या आवाजात म्हणाली, एक प्रश्न आहे. विचारा. गजानन देशमुख, ते आत्ता कुठे आहेत? आर्या हसली. आजोबा अगदी ठणठणीत आहेत. रोज सकाळी विद्यार्थ्यांमध्ये असतात. आजही ते कॅम्पसमध्ये आहेत. हे ऐकताच प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आर्या आश्चर्यचकित झाली. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? प्रिया खुर्चीवरून उठली, दोन्ही हात जोडले आणि रडत म्हणाली, डॉक्टर मॅडम, माझी ओळख सांगण्याची हिंमत आजपर्यंत झाली नाही, पण आज लपवणार नाही. संपूर्ण समिती तिच्याकडे पाहू लागली. प्रिया हुंदके देत म्हणाली, मी त्या गजानन देशमुखांची सून आहे. सभागृहात पूर्ण शांतता पसरली. आर्याच्या चेहऱ्यावरचा हसू नाहीसं झालं. ती काही क्षण निशब्द राहिली. प्रिया पुढे म्हणाली, 18 वर्षापूर्वी त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याचा हट्ट मीच केला होता. माझ्या अहंकारामुळे एका देव माणसाला घर सोडावं लागलं. ती जमिनीवर गुडघे टेकून रडू लागली. माझी चूक माफ करा. मी रोज त्या दिवसासाठी स्वतःला दोष देते. आर्याच्या डोळ्यातही अश्रू आले. तिला रागही येत होता आणि गजाननांनी शिकवलेली क्षमाही आठवत होती. ती हळूच प्रियाजवळ आली. तिला उठवलं आणि शांत आवाजात म्हणाली, आजोबा नेहमी म्हणतात, चूक करणारा वाईट नसतो, चूक मान्य न करणारा वाईट असतो. प्रिया आणखी रडू लागली. मला त्यांची एकदा भेट घ्यायची आहे. आर्या काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, या, मी तुम्हाला आजोबांकडे घेऊन जाते. प्रियाचं हृदय जोरात धडधडू लागलं. 18 वर्षानंतर ती त्या माणसासमोर जाणार होती, ज्याला तिने स्वतःच्या हातांनी घराबाहेर काढलं होतं. आणि तिला कल्पनाही नव्हती की गजानन देशमुख तिला पाहताच काय करणार होते. विद्यापीठाच्या इमारतीतून बाहेर पडताना प्रियाचे पाय थरथरत होते. आर्या तिच्या पुढे चालत होती. दोघी एका मोठ्या बागेकडे निघाल्या. त्या बागेत शेकडो विद्यार्थी झाडाखाली बसले होते. मध्ये एक पांढऱ्या कुर्त्यातील वृद्ध माणूस मुलांना गोष्ट सांगत होता. तो आवाज, तो शांत चेहरा, ते प्रेमळ हास्य, ते गजानन देशमुख होते. ते मुलांना सांगत होते, मुलांनो, आयुष्यात कितीही मोठे व्हा,
पण ज्यांच्या बोटाला धरून चालायला शिकलात त्यांचा हात कधीही सोडू नका. हे वाक्य ऐकताच प्रियाच्या छातीत कळ उठली. तिच्या डोळ्यासमोर 18 वर्षापूर्वीचा दिवस उभा राहिला. तिनेच या माणसाचा हात सोडला होता. गोष्ट संपली. विद्यार्थी टाळ्या वाजवत उठले. काही मुलं धावत येऊन गजाननांना मिठी मारू लागली. कोणी म्हणाला, आजोबा उद्या ही गोष्ट सांगणार ना? गजानन हसून म्हणाले, नक्की सांगणार. सगळे विद्यार्थी निघून गेले. आता बागेत फक्त गजानन, आर्या आणि प्रिया उरले होते. आर्या हळूच म्हणाली, आजोबा. गजाननांनी मागे वळून पाहिलं. काय ग आर्या? आर्याने बाजूला उभ्या असलेल्या प्रियाकडे पाहिलं. आजोबा, कोणीतरी तुम्हाला भेटायला आलं आहे. गजाननांची नजर प्रियावर पडली. क्षणभर वेळ जणू थांबली. 18 वर्षाचा काळ त्यांच्या डोळ्यासमोरून सरकला. घर, रोहन, वृद्धाश्रम, पहिली रात्र, आर्या, विक्रम विद्यापीठ, सगळं एका क्षणात आठवलं. प्रिया अचानक त्यांच्या पायावर कोसळली. ती जोरजोरात रडू लागली. बाबा, माझा खूप मोठा अपराध झाला. मला माफ करा. मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिचा आवाज संपूर्ण बागेत घुमत होता. ती रडतच म्हणाली, त्या दिवशी माझ्या डोळ्यांवर अहंकाराची पट्टी होती. मी माणूस ओळखलाच नाही. तुम्हाला अपमानित केलं, घराबाहेर काढलं. आज मला माझी प्रत्येक चूक दिसते आहे. गजानन काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त खाली वाकून प्रियाच्या डोक्यावर हात ठेवला. प्रिया अजूनही रडत होती. बाबा, तुम्ही मला शिक्षा द्या. माझ्यावर रागवा. पण एकदाच मुलगी म्हणून हाक मारा. हे ऐकताच गजाननांच्या डोळ्यातही अश्रू आले. ते शांत आवाजात म्हणाले, उठ बाळा. प्रिया थक्क झाली. 18 वर्षानंतरही त्यांनी तिला बाळा असंच म्हटलं होतं. गजानन म्हणाले, मला तुझ्यावर कधीच राग नव्हता. कारण राग माणसावर नसतोच, त्याच्या चुकीवर असतो. प्रिया हुंदके देत म्हणाली, पण मी तुमचं घर हिरावून घेतलं. गजानन हलकंसं हसले. घर? बाळा, घर 4 भिंतींनी बनत नाही, प्रेमाने बनतं. आणि देवाने मला इथे इतकं प्रेम दिलं की मी स्वतःला कधीच एकटा समजलो नाही. इतक्या दूर उभा असलेला एक माणूस हे सगळं पाहत होता. तो होता रोहन. तो आत येण्याची हिंमतच करू शकत नव्हता. त्याच्या पायात बळ उरलं नव्हतं. गजाननांनी त्याला पाहिलं. त्यांनी दुरूनच हाक मारली, रोहन. तो आवाज ऐकताच रोहन धावत आला आणि वडिलांच्या पायावर कोसळला. बाबा, मी तुमचा गुन्हेगार आहे. तो लहान मुलासारखा रडत होता. गजाननांनी त्याला उचललं आणि घट्ट मिठी मारली. 18 वर्षांनी एक बाप आपल्या मुलाला पुन्हा मिठीत घेत होता. आजूबाजूला उभे असलेले विद्यार्थी, कर्मचारी आणि आर्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. पण गजाननांच्या मनात अजून एक निर्णय होता. एक असा निर्णय जो संपूर्ण विद्यापीठासमोर घोषित होणार होता आणि ज्यामुळे रोहन आणि प्रियाचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. गजानन देशमुखांनी रोहनला मिठीत घेतलं होतं. रोहन लहान मुलासारखा रडत होता. बाबा, मला माफ करा. मी तुमचा विश्वास तोडला. गजाननांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. रोहन, मुलगा चुकतो म्हणून बाप त्याच्यावर प्रेम करणं थांबवत नाही. हे शब्द ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. आर्या शांतपणे उभी होती. तिला आजोबांचा अभिमान वाटत होता. दुसऱ्या दिवशी विद्यापीठात वार्षिक स्नेहसंमेलन होतं. राज्यभरातील मान्यवर, उद्योगपती, शिक्षक आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण सभागृह खचाखच भरलं होतं. मंचावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, शिक्षण म्हणजे केवळ पदवी नाही, तर माणुसकी घडवण्याची प्रक्रिया. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते गजानन देशमुख. टाळ्यांच्या कडकडाटात ते मंचावर आले. वयामुळे चालण्यात थोडा त्रास होत होता, पण चेहऱ्यावरचं तेज तसंच होतं. त्यांनी भाषण सुरू केलं. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला पुस्तकातला धडा शिकवणार नाही. आज मी माझ्या आयुष्यातला धडा सांगणार आहे. सभागृहात पूर्ण शांतता पसरली. एका वडिलांनी आपल्या मुलासाठी सर्वस्व दिलं, पण एक दिवस त्याच मुलाने परिस्थितीमुळे त्यांना वृद्धाश्रमात सोडलं. हे ऐकताच रोहन आणि प्रियाची मान खाली गेली. गजानन पुढे म्हणाले, त्या मुलाची चूक होती, पण त्याहून मोठी चूक समाजाची होती. कारण आपण मुलांना पैसा कमवायला शिकवलं,
पण आईवडिलांचा हात धरायला शिकवलंच नाही. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दणाणून गेलं. गजाननांनी पुढे एक फाईल उचलली. आज मी एक नवीन घोषणा करतो. सर्वजण उत्सुकतेने पाहू लागले. आजपासून या विद्यापीठात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मातृपितृ सन्मान हा विषय अनिवार्य असेल. दर महिन्याला विद्यार्थी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांसोबत वेळ घालवतील. त्यांच्या कथा ऐकतील, त्यांना वाचून दाखवतील, त्यांच्यासोबत जेवतील. कारण ज्याला वृद्धांचा सन्मान करता येत नाही त्याचं शिक्षण अपूर्ण आहे. पुन्हा एकदा टाळ्यांचा गडगडाट झाला. कार्यक्रम संपताच गजाननांनी रोहन आणि प्रियाला मंचावर बोलवलं. दोघेही थरथरत मंचावर आले. गजाननांनी हजारो लोकांसमोर त्यांचे हात आपल्या हातात घेतले. लोकांना वाटलं आता ते त्यांची चूक सांगतील, पण गजानन हसले. हा माझा मुलगा आणि ही सून माझी. सभागृह शांत झालं. यांनी आयुष्यात मोठी चूक केली, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे यांनी ती चूक मान्य केली. चूक मान्य करणारा माणूस पुन्हा चांगला माणूस बनू शकतो. रोहन आणि प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गजाननांनी पुढे जाहीर केलं, आजपासून रोहन आणि प्रिया या विद्यापीठाच्या वृद्ध सेवा अभियानाचे प्रमुख असतील. रोहन आश्चर्यचकित झाला. बाबा, माझ्यावर एवढा विश्वास? गजानन हसले. शिक्षा दिली असती तर एक माणूस बदलला असता. जबाबदारी दिली तर हजारो लोकांचं आयुष्य बदलेल. रोहनने वडिलांचे पाय धरले. बाबा, आयुष्यभर ही जबाबदारी निभावेन. त्या दिवशी संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं. पण नियतीने अजून एक कठीण परीक्षा ठेवली होती. कार्यक्रमानंतर गजानन देशमुख अचानक छातीत हात ठेवून खाली बसले. आर्या घाबरून ओरडले, आजोबा. सभागृहात एकच गोंधळ उडाला. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गडगडाटाने दुमदुमून गेलं होतं. गजानन देशमुखांनी नुकतीच रोहन आणि प्रियाला वृद्ध सेवा अभियान जबाबदारी दिली होती. रोहनच्या डोळ्यात पश्चाताप होता, प्रियाच्या डोळ्यात कृतज्ञता आणि आर्याच्या डोळ्यात अभिमान. गजानन मंचावरून खाली उतरण्यासाठी पुढे सरकले, पण अचानक त्याच्या छातीत तीव्र कळ उठली. त्यांनी छातीवर हात ठेवला. त्यांच्या पायाखालची जमीन हलल्यासारखी झाली. क्षणात त्यांचा तोल गेला. आजोबा. आर्याचं हृदय पिळवटून टाकणारा आवाज संपूर्ण सभागृहात घुमला. रोहन धावत पुढे आला. त्याने वडिलांना आपल्या हातावर सावरलं. गजाननांचा श्वास जोरात चालू होता. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब आले होते. सभागृहात एकच गोंधळ उडाला. डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आलं. रुग्णवाहिका विद्यापीठाच्या गेटवर येऊन थांबली. आर्या स्वतः डॉक्टर असल्यामुळे लगेच तपासू लागली. तिने नाडी पाहिली, रक्तदाब मोजला आणि तिचा चेहरा गंभीर झाला. ती हळू आवाजात म्हणाली, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. रुग्णवाहिका भरधाव वेगाने निघाली. आत गजानन स्ट्रेचरवर पडले होते. रोहन त्यांच्या हाताला घट्ट धरून बसला होता. तो रडत म्हणाला, बाबा, डोळे उघडा. मला अजून खूप काही बोलायचं आहे. प्रिया ही अश्रू आवरत होती. बाबा, आम्हाला सोडून जाऊ नका. गजाननांनी मोठ्या प्रयत्नाने डोळे उघडले. त्यांनी रोहनकडे पाहिलं, हलकसं हसले आणि म्हणाले, रडू नकोस, मी अजून आहे. हॉस्पिटलमध्ये पोचताच डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात हलवलं. बाहेर रोहन, प्रिया, आर्या आणि विक्रम चिंताग्रस्त बसले होते. 2 तासांनी वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ बाहेर आले. त्यांनी गंभीर आवाजात सांगितलं, हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. सध्या धोका टळलेला नाही. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. हे ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. बातमी वाऱ्यासारखी पसरली. टीव्ही चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकू लागली. गजानन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका. विद्यापीठाबाहेर हजारो विद्यार्थी जमा झाले. गरीब कुटुंब, वृद्धाश्रमातील आजी आजोबा, शिक्षक, कामगार, ज्यांच्या आयुष्याला गजाननांनी स्पर्श केला होता, ते सर्व हॉस्पिटल बाहेर येऊन उभे राहिले. कोणी प्रार्थना करत होतं, कोणी देवाचं नामस्मरण करत होतं. एका वृद्धाने डोळे पुसत म्हटलं, देवा, आमचं आयुष्य घे, पण गजानन सरांचा जीव वाचव. रात्र झाली. रोहनला झोप लागत नव्हती.
तो हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एकटाच बसला होता. अचानक त्याला आठवलं, वृद्धाश्रमात सोडण्याच्या आदल्या रात्री बाबांनी टेबलावर ठेवलेले ते पत्र, जे त्याने कधीच उघडून वाचलं नव्हतं. रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेर हजारो लोक प्रार्थना करत उभे होते. कोणी हात जोडून देवाला साकडं घालत होतं, तर कोणी शांतपणे गजानन देशमुखांसाठी जप करत होतं. पण रोहनच्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट होती. बाबांनी लिहिलेले ते पत्र. त्याचे हात थरथरत होते. अश्रूंनी धूसर झालेल्या डोळ्यांनी त्याने पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय रोहन, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ असा की माझ्याबद्दल तुझ्या मनात प्रेम अजूनही जिवंत आहे. बाळा, मला तुझ्यावर कधीच राग नव्हता. ज्या दिवशी तू मला वृद्धाश्रमात सोडलंस तेव्हा मला सर्वात जास्त वेदना तुझ्यामुळे नाही, तर तुझ्या मनात चाललेल्या संघर्षामुळे झालं. कारण मला माहीत होतं माझा मुलगा वाईट नाही, तो फक्त परिस्थितीसमोर हरला आहे. रोहनचं रडणं अनावर झालं. तो पत्र छातीशी धरून म्हणाला, बाबा, मी परिस्थितीसमोर नाही, माझ्या कमकुवतपणासमोर हरलो होतो. पत्रात पुढे लिहिलं होतं, रोहन, मी तुला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली होती. माणूस किती श्रीमंत आहे यापेक्षा त्याचं मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं. जर तू कधी चुकलास तर स्वतःला शिक्षा करू नकोस. चूक सुधार, कारण पश्चाताप आयुष्य बदलत नाही, पण सुधारलेलं वर्तन बदलतं. पत्राच्या शेवटच्या पानावर एक रहस्य लिहिलं होतं. तुझ्या आईच्या उपचारासाठी मी आपल्या घराची जमीन विकली नव्हती. ती जमीन मी तुझ्या शिक्षणासाठी विकली, पण तुला कधी सांगितलं नाही, कारण मला नको होतं की तू उपकाराच्या ओझ्याखाली जगावंस. बाळा, आईवडिलांचं प्रेम कधीच हिशोब ठेवत नाही, म्हणून तूही तुझ्या मुलावर प्रेम करताना कधी हिशोब ठेवू नकोस. पत्राची शेवटची ओळ वाचताना रोहन मोठ्याने रडू लागला. मी गेल्यानंतर माझ्या फोटोला हार घालू नकोस. एखाद्या वृद्धाचा हात धर, त्यातच मला खरी श्रद्धांजली मिळेल. इतक्यात हॉस्पिटलच्या ICUचं दार उघडलं. डॉक्टर बाहेर आले. सर्वजण धावत त्यांच्याजवळ गेले. डॉक्टर हसत म्हणाले, धोका टळला आहे. क्षणभर संपूर्ण हॉस्पिटल आनंदाने दुमदुमलं. रोहन, प्रिया, आर्या आणि विक्रम यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. काही महिन्यांनी गजानन पूर्णपणे बरे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठात एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला, पण गजाननांनी कोणताही सत्कार स्वीकारला नाही. त्याऐवजी त्यांनी सर्वांना वृद्धाश्रमात नेलं. ते म्हणाले, आज माझा वाढदिवस नाही, आज माणुसकीचा उत्सव आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांनी वृद्धांसोबत जेवण केलं, त्यांच्या कथा ऐकल्या, त्यांना मिठी मारली. रोहन आणि प्रिया स्वतः प्रत्येक वृद्धाच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेत होते. आर्या दूर उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. काही वर्षांनी गजानन देशमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठ देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक बनलं. हजारो गरीब विद्यार्थी तिथून शिकून अधिकारी, डॉक्टर, अभियंते आणि शिक्षक झाले. पण प्रवेशद्वारावर आजही एक वाक्य सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे, ज्यांनी आईवडिलांचा सन्मान केला त्यांनाच आयुष्यात खऱ्या यशाचा आशीर्वाद मिळतो. आणि त्या वाक्याखाली दररोज एक वृद्ध माणूस हसत मुखाने बसलेला दिसतो, विद्यार्थ्यांना गोष्टी सांगताना. कारण त्याचं खरं विद्यापीठ इमारतीत नव्हतं, ते प्रत्येक चांगल्या माणसाच्या मनात होतं. मित्रांनो, आई वडील आपल्याला चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात आणि स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून आपलं भविष्य घडवतात. पण त्यांच्या प्रेमाची किंमत आपण त्यांच्या वृद्धापकाळात विसरलो तर त्यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं कोणतंच नाही. या कथेतील वडिलांनी मुलाला कधीच शाप दिला नाही, त्यांनी फक्त प्रेम दिलं आणि शेवटी त्याच प्रेमाने मुलाचं आयुष्य बदलून टाकलं. लक्षात ठेवा, संपत्ती, पैसा आणि यश पुन्हा मिळू शकतं, पण आई वडील पुन्हा कधीच मिळत नाहीत. आजच त्यांना एकदा मिठी मारा आणि सांगा, तुम्ही आहात म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या मनाला भेटणाऱ्या कथेसह. धन्यवाद.